नमस्कार, हार्टेक एज्युकेशनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत PDF साईज जी आहे तर आपल्याकडून बऱ्याच वेळेला मोबाईलमध्ये बनवत असताना किंवा कॉम्प्युटरमध्ये बनवल्यानंतर तिची साईज ही खूप मोठी होते आणि अनेक वेबसाईटमध्ये आपण काम करत असताना त्या ठिकाणी फाईल अपलोड करायची असते PDFच्या स्वरूपामध्ये आणि ती 2 MB पेक्षा जास्त असेल, 5 MB म्हणजे मोठी असेल, 10 MBची असेल, तर तिला रिसाईज कसं करायचं, त्याला रिड्यूस कसं करायचं ते आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत. या ठिकाणी जर तुम्ही नवीन असाल तर नक्की हार्टेक चॅनलला फॉलो करून घ्या आणि या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअपचे जे लिंक आहे त्या ठिकाणी तुम्ही आमच्याशी नेहमी नवीन व्हिडिओ किंवा मार्गदर्शनासाठी कनेक्ट होऊ शकता. चला तर आपण आता पुढील स्टेप बघणार आहोत. याकरिता आपण गुगल क्रोम हे ओपन करणार आहोत. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की आपल्याला आता नेमकं ही PDFची साईज कशी कमी करायची आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या वेबसाईटवर आपल्याला ते काम करावं लागेल. हीच तुम्ही वेबसाईट मोबाईलमध्येही सुद्धा वापरू शकता आणि सेम मोबाईलमधली जी काही फाईल आहे आपली या PDFची तर तिचं तुम्ही त्याला रिड्यूस करू शकता, साईज त्याची कमी जास्त करू शकता. चला आपण बघूया. या ठिकाणी आपण टाईप करून घेऊया PDF साईज रिड्यूसर बाय साईज आणि मग त्या ठिकाणी आपण त्याला एंटर करूया. एंटर केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अनेक असे वेबसाईट दिसतील. या ठिकाणी तुम्ही कुठल्याही वेबसाईटचा तुम्ही वापर करू शकता. आयलो PDF आहे, ॲडोब आहे. आता आपण जी सांगणार आहे तर ती म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता बिग PDF म्हणून या ठिकाणी दिलेली आहे बघा. ह्या बिग PDFला आपल्याला यूज करायचा आहे. या ठिकाणाहून आपण ते रिड्यूस करून घेणार आहोत. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक डेमो दाखवतो आहे की या ठिकाणी समजा मोठी फाईल आहे आपल्याकडे, कुठल्या ठिकाणी फाईल घेऊ, याची साईज तुम्ही आता चेक करू शकता बघा. 2.97 MB आहे. आता म्हणजे आपल्याला ती 2 MBच्या आत करायची आहे. तर मग कशी करायची तर या फाईलला आपण या ठिकाणाहून निवडणार आहोत. या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो म्हणजे जेणेकरून तुम्ही वेबसाईट ओपन केल्यानंतर सरळ असा हा इंटरफेस ओपन होईल. त्याचं नाव बाजूला 11ZQN पण तुम्हाला दिसतंय. या ठिकाणी रिड्यूस PDF फाईल साईज पण दिसते आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. कुठल्या या टूल्स वापरण्यासाठी या वेबसाईटला कुठला खर्च नाही किंवा पेड व्हर्जन नाही आहे. याला आपण सिलेक्ट PDF केल्यानंतर आपण ती फाईल जी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक मोठी फाईल 2 MB पेक्षा मोठी फाईल आपण या ठिकाणी निवडलेली आहे. आता या ठिकाणी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी जे बघत आहात की इथं कमी जास्त त्याचं कंप्रेशन लेवल जे आहे तर आपल्याला कमी जास्त जी साईज पाहिजे त्यानुसार आपण इथं चेक करून बघू शकतो. दुसरी गोष्ट आहे याला कंप्रेस करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज दाखवत आहे आणि जर काही तुम्हाला कमी जास्त करायचं तर डिलीट ऑल म्हणून त्याला सुद्धा म्हणू शकता. तर आपण आता या ठिकाणी बघणार आहोत की या ठिकाणी आता हे जे कंप्रेशन लेवल जे आहे तर ते कमी जास्त तुम्ही करू शकता किंवा आता या ठिकाणी मला सांगत आहे की 56% आहे आणि मग 56% जर केलं आणि याला मी कंप्रेस जर केलं तर माझी फाईल कितीची होईल, कारण आता ते 3 MBची फाईल आहे. आता या ठिकाणी मी 56% कंप्रेस केली, 632 KBमध्येच फाईल बसली. म्हणजे आपल्याला जरी म्हणजे 1 MBच्या बी कमी करायची असेल, 500 KBचीही करायचं असेल तर या ठिकाणाहून तुम्ही जसं लेवल कमी करता तसं तुमचं ते रिड्युसिंग फाईल होईल आणि कंप्रेससुद्धा होईल. आता या ठिकाणी सरळ तुम्हाला मी सांगतो. या ठिकाणी मी ॲड PDF फाईल म्हटलं आणि आपण 3 MBची फाईल आणि सरळ डायरेक्ट जर आपण करून घेतलं तर आपली 3 MBची फाईल आहे. आपण साईज बघितलेली आहे. साईज बघितल्यानंतर तिला आपण कंप्रेस करणार आहोत. या ठिकाणी सरळ सांगितलेले 4.58 KBची ही नवीन साईज बनते. तिची साईज बघा तुम्ही या ठिकाणी ओरिजिनल साईज दाखवत आहे की ही साईज जी आहे तर 2.97 MBची आहे आणि तुम्ही मला ती डायरेक्ट आता 500 KBच्या आतमध्ये आली. म्हणजे अशाही पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे या तिन्ही पद्धती तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतर तुमच्या खूपच मोठ्या फाईल असतील तर तुम्ही त्याला डाउनलोड झिपमध्ये पण सुद्धा करू शकता जेणेकरून तुमचं डाटा स्टोरेज वाचेल. आता या ठिकाणी तुम्ही PDF बनवून घेतलेली आहे आणि तिची साईज कशी कमी करायची ती पण बघितलेली आहे. मग आता याला डाउनलोड कसं करायचं, डाउनलोड करण्याची आपण खाली या ठिकाणी डाउनलोड जे म्हणत आहे तर या डाउनलोड ऑप्शनला आपण क्लिक करून ती फाईल तेवढ्या हवी त्या साईजची डाउनलोड करू शकतो. आता मी या ठिकाणी समजा आता 37% केली, कंप्रेस केली. आता या ठिकाणी आपण बघूया. आपल्याला तर 2 MBची पाहिजे आणि स्पष्टही पाहिजे किंवा कमी जास्त जर झाली तर ती फाईल आपल्याला म्हणजे स्पष्ट पण दिसायला हवी जेणेकरून आपलं ब्लर पण होऊ नये आणि या वेबसाईटमध्ये तसला कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. कितीही साईजची घ्या. आता ही फाईल जी आहे तर 2.97 MBची आहे. आता ही 1 MBच्या थोडीशी पुढं बनवलेली हिला आपण डाउनलोड करूया. डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही 1018 KB म्हणून दाखवते म्हणजेच 1 MBच्या थोडीशी मोठी आहे. आता तिला आपण ओपन करून पाहूया. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की हे फाईलला
कुठलंही काही ब्लरचं ऑप्शन नाही आहे. म्हणजेच आपली जी PDF फाईल आहे तर आपण या पद्धतीनं म्हणजे रेड्यूस करू शकता. अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे, शॉर्ट व्हिडिओ आहे, शॉर्ट बट स्वीट. सगळ्यांना आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा आणि इतर मित्रांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना फाईल कंप्रेस करायला सोपी जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.